नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. परदेश प्रवास म्हटला किंवा देशांतर्गत प्रवास म्हटला की पुणे आणि नाशिकच्या लोकांना बहुतांश वेळा मुंबईला जायला लागतं. पण मुंबईला जाणं आता त्या एक्सप्रेसवेमुळे एवढं काय अवघड नाही आहे, पण बरेच वेळा फ्लाईट रात्री असते, अपरात्री 2 वाजता 3 वाजता, आणि आपण मग रात्री कसं यायचं आपल्याला मोठा प्रॉब्लेम असतो. कॅब पटकन मिळत नाही, बरं कॅब आली तरी रिलायबल असते नाही, काहीच कल्पना नसते आपल्याला. तर या सगळ्यांवर सोल्युशन गेले अनेक वर्ष जे प्रोव्हाइड करत आहेत, अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेले 35-37 वर्ष जे लोक सोल्युशन प्रोव्हाइड करत आहेत ते म्हणजे के ट्रॅव्हल्स. तर मला खूप छान वाटतं आज की के ट्रॅव्हल्सचे दोघंही महत्त्वाचे घटक आज इथे पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. श्री ऋषिकेश कोल्हापुरे. ऋषिकेश, थँक्यू व्हेरी मच, वेलकम. आणि सौ मधुरा कासार. ते दोघंही आता के ट्रॅव्हल्स खूप छानपणे सांभाळत आहेत. तर आपण आज त्यांची कहाणी ऐकू की के ट्रॅव्हल्सची सुरुवात कशी झाली, पुणे मुंबई प्रवास त्यांनी कसा चालू केला आणि आता ते कुठल्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन थांबले आणि पुढचा त्यांचा प्लॅन काय आहे. तर तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न आहे, म्हणजे कारण तुम्ही दोघंही आता सगळं सांभाळत आहे, तर के ट्रॅव्हल्स या ब्रँड किंवा या कंपनीची ॲक्च्युली सुरुवात कधी आणि कशी झाली किंवा काय प्रकारे झाली? माझे वडील केदार कासार, सो त्यांनी हा बिझनेस, ॲक्च्युली ही इज द फाउंडर ऑफ के ट्रॅव्हल्स. सो बेसिकली ही वॉज ॲन ऑटोमोबाईल इंजिनियर, जे ते गल्फमध्ये जॉब पण करत होते. सो युजली त्यांचं आणि फॅमिली पूर्ण आमची इथे इंडियामध्ये होती. सो ही अँड माय ग्रँडफादर ते तिथे असायचे. सो मग कधी ना कधी त्यांचं येणं जाणं होतंच. आणि ॲज ही वॉज अ ऑटोमोबाईल इंजिनियर, ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ कार्स ऑलवेज. त्यामुळे मग, आणि फॉन्ड ऑफ कार्स ऑल्सो अँड फॉन्ड ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे त्यांना कधी जसा जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता जास्त, पण एक्सपिरियन्स म्हणून त्यांनी केला, पण त्यांना बिझनेसमध्ये नेहमीच खूप इंटरेस्ट होता. सो कंबायनिंग बोथ ऑफ द थिंग्स, ही डिसाइडेड टू गेट इन टू कार रेंटल सर्व्हिसेस. सो मग म्हणजे ही वॉज अ विजनरी. आणि जसं त्यांना ट्रॅव्हल करताना त्यांना काही चॅलेंजेस फेस झाले असेल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र कन्सिडर करता, तर ही स्टार्टेड विथ 2 कार्स. 2 ओमनी होत्या. एकावर ड्रायव्हर ठेवला होता, एकावर ते स्वतः जायचे. अच्छा, ओके. सो ही हिमसेल्फ यूज टू ड्राईव्ह पॅसेंजर्स दॅट टाईम. मग स्लोली स्टडीली जसं म्हणजे माहिती झाली सगळ्यांना, सो वी गॉट इन टू बसेस. सो नाव आमची USP काय होती की वी डोंट वॉन्ट कस्टमर टू कम टू अस. आमची गाडी डोर टू डोर सर्व्हिस द्यायची. करेक्ट. सो दॅट टाइम व्हेन वी वर यूज टू यूज बसेस आणि कार्स वगैरे, बसेस यूज करायला लागलो. म्हणजे ओमनी नंतर जसं वाढायला लागलं तसं देन वी गॉट इन टू बसेस. पण मग त्याच्यात काही चॅलेंजेस यायला लागले की जसं पुण्यामध्ये ट्रॅफिक वाढत गेलं किंवा रस्ते किंवा कुठे छोट्या गल्ल्यांमध्ये बसेस जायच्या नाही, किंवा मग ब्रेकडाऊनच्या केसेसमध्ये मग एकदम खूप सगळ्या लोकांचं अरेंजमेंट करावी लागायची वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करतात अँड मी अगेन शिफ्टेड बॅक टू स्मॉलर व्हेकल्स. सो टवेरा वगैरे अशा गाड्यांमध्ये आम्ही मग म्हणजे बसेस स्टॉप करून मग कार्समध्येच आलो. सो मग स्मॉल कार्सवरतीच तो बिझनेस सुरू केला. सो कन्सिडरिंग वी हॅव बोथ दी ऑप्शन्स. कार रेंटलमध्ये प्रायव्हेट पण तुम्ही हायर करू शकता किंवा तुम्ही शेअरिंगमध्ये पण जाऊ शकता. शेअरिंग ॲज अन इकॉनॉमिकल ऑप्शन आहे, लोकांच्या कम्फर्टवरती येते की आय डोंट माइंड गोईंग इन शेअरिंग, आय वॉन्ट अ प्रायव्हेट कार. तर लोकांच्या कम्फर्ट वाईज ते सिलेक्ट करतात. पण युजली पीपल प्रिफर शेअरिंग जास्तीत जास्त, कारण इकॉनॉमिकल पडतं. शेअरिंगमध्ये सुद्धा वी डू होम पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस. मी त्याकडे येणारच आहे की शेअरिंगमध्ये तुम्ही पुणे मुंबई तुमची सर्व्हिस आहे त्याचं म्हणताय, राईट? पण हा जो तुमचा प्रवास आहे फ्रॉम ओमनी, मला आजच्या पिढीला ओमनी गाडी माहीत पण नसेल. तुम्ही जी टवेरा म्हणलात ती गाडी आता दिसत पण नाही कुठे या गाड्या आता. तर तिथनं सुरू होऊन हे ट्रान्झिशन कसं आलं की पुणे मुंबई हा मेन बिझनेस करायचा किंवा महत्त्वाचा पार्ट बिझनेसचा पुणे मुंबई एअरपोर्ट ट्रान्सफर फक्त ठेवायचं, हे ट्रान्झिशन कसं आलं? लोकांचं जसं ॲज आय टोल्ड यू की ते फॉरेनमध्ये काम करत होते, त्यांना जेव्हा कम्यूट करताना त्यांना एक स्पेसिफिक प्रॉब्लेम जाणवला की बाबा असं आहे. ते तिकडे एअरपोर्टला गेलेले होते, तर त्यांना बघितलं पण की बाबा त्यांना मॅक्झिमम पीपल, कारण आता मेन सिटीज हे
पुणे जसं मेन सिटी झाली, पुणे आणि मुंबईचं आधीपासूनच दे आर इन टू दे आर क्वाईट गुड सिटीज, डेव्हलपिंगमध्ये होत्या. सो मग लोकांचं जाणं येणं त्यांनी म्हणजे ऑब्झर्व केल्या त्या गोष्टी बेसिकली, कारण मग तशा कुठल्या सर्व्हिसेस तिथे नव्हत्या तेव्हा. आयदर यू हॅड टू बुक अ होल कॅब किंवा मग तुम्हाला तिथून ट्रेनकडे जायचं, म्हणजे एअरपोर्टवरून तुम्हाला अंधेरी रेल्वे स्टेशनला जायचं, रेल्वे स्टेशनवरनं ट्रेनमध्ये बसायचं, मग पुण्याला, मग पुण्यातनं परत उतरल्यानंतर असे 10 कम्युट्स होते. सो दिस इज अ डिरेक्ट ऑप्शन वेअर ही थॉट की हा ठीक आहे इथे स्कोप आहे, बिकॉज दॅट वॉज अ डिरेक्ट ऑप्शन. इन्स्टेड ऑफ चेंजिंग 4 व्हेकल्स तुम्हाला एकच गाडी मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट होम टू होम सर्व्हिस मिळते. राईट. पण त्या काळात मी जेव्हा हे चालू केलं, हे सण कधी चालू केलं आपण? 1988 मध्ये. 88. त्या काळात सुद्धा कम्पेअर्ड टू से गोईंग बाय बस ऑर ट्रेन, ही बाब किंवा ही मोड ऑफ ट्रॅव्हलिंग तसं महाग असेल त्या काळामध्ये नक्की असेल. हो, आता ठीक आहे, आता हो. तसं फार लोकांना एवढं प्रॉब्लेम येत नाही, पण त्या काळात तो फरक नक्की जाणवला असेल. तर इनिशियल काही असे चॅलेंज होते की लोक पटकन ऍक्सेप्ट नव्हते करत की अरे असं ह्यानी जाऊ, किंवा असे काही आले पहिले काही चॅलेंजेस काही फ्रॉम डे वन? हे नाही, डे वन पासून असा कुठलाच बिझनेस एकदम होत नाही. राईट. पण कसं होतं की 1988 मध्ये कार रेंटलने सुरुवात केली. तर कार रेंटल हा मेन बिझनेस होता, पण एअरपोर्ट ट्रान्सफर्स हे इमिजिएट काही असे सुरू नव्हते झाले. त्याच्यावरती ट्रायल रन्स झाले भरपूर. पॅसेंजर्सचं ॲक्सेप्टन्स, फेअर काय आहे, 1 वे चार्ज करायचे, 2 वे चार्ज करायचे, कारण इथून गाडी तिथे गेली आणि येतानाही बिझनेस आपल्याला गॅरंटीड पाहिजे की गाडी तिथे 2-2, 3-3 दिवस तर आपण उभी करू नाही शकायचो. आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळेसच्या त्यांनी गोष्टी पाहिल्या भरपूर, आणि त्याच्यातून मग हा के ट्रॅव्हल्सचा आमचा प्रवास सुरू झाला. सो कार रेंटल आमची सुरुवात होती. कार रेंटल नंतर आम्ही बसेसमध्ये आलो, एअरपोर्ट पिकअप ड्रॉप कंपनी, कॉर्पोरेट कंपनीजला आम्ही व्हेकल्स प्रोव्हाइड करायचो, ह्या गोष्टी होत्या. आणि 1994 मध्ये एकदम आमचं एअरपोर्टला फुल फ्लेज सर्व्हिसेस सुरू झाल्या. त्यावेळेस आम्ही दर 3 तासाला बसेसचा आमचा रेशो असायचा की पुण्याहून दर 3 तासाला गाड्या जायच्या, आणि सिमिलरली मुंबईहून पण दर 3 तासाला गाड्या यायच्या. मग तेव्हा आमच्या मिनी बसेस होत्या, 25 सीटर, 30 सीटर, कारण त्याच्यापेक्षा जास्ती पॅसेंजर्सला आणि सामान घेऊन दर म्हणजे प्रत्येक पॅसेंजरला आपण घरपोच सेवा देत असल्यामुळे ज्याचा पहिले पिकअप व्हायचा तो पूर्ण पुणे दर्शन करायचा जोपर्यंत 25 पॅसेंजरचा पिकअप होत नाही, आणि मग 3 तास पुण्यामध्येच जायचे, मग मुंबई एअरपोर्टला जायची गाडी. तेव्हा 4-5 तास लागायचे, जास्तीच लागायचे, ट्रॅफिक जॅम असायचा बऱ्याच वेळा, त्यामुळे रस्ते, एक्सप्रेस हायवे नव्हता, जुन्या हायवेनी गाड्या जायच्या. सो ते चॅलेंजेस तेव्हाचे वेगळेच होते. आता जे एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर 2005-06 मध्ये एक्सप्रेस हायवे झाला, त्याच्यानंतर भरपूर प्रवासाचा टाइम आपला कमी झाला. सो ग्रॅज्युअली एकदमच ओव्हरनाईट सक्सेस नव्हतं. खूप कष्ट केले आहेत स्वतः त्यांनी. केदार अंकल माझे मामा होते आणि कांचन आंटी माझी मामी होते. दोघंही त्यांनी एवढे कष्ट केलेत. एक जण ऑफिस सांभाळायचा, एक जण बाहेर बिझनेस डेव्हलप करायला जायचा. सो असं करत करत सहकारनगरला आमचं पूर्वी घर होतं, तिथेच ऑफिस होतं. नंतर नवी पेठेत एक ऑफिस होतं, ते शिफ्ट करून कात्रजला आम्ही आलो. आणि मग पुढचा प्रवास आहे, आपण हळूहळू सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलूच त्याबद्दल. मी काय विचारलं, कारण त्या काळात असं शेअर करून जाणं हे कितपत लोकांना सुचलं असेल माहित नाही, पण तुम्ही म्हणलं तसं चॅलेंजेस नक्की आले असतील. पण आय थिंक त्यांचे कष्ट आहेत दोघांचे की हे चॅलेंजेसवर मात करून एवढा मोठा ब्रँड झालाय. कीपिंग देमसेल्फ 24 hours अवेलेबल, म्हणजे बेडच्या साईडला आमचा ऑफिसचा फोन असायचा. म्हणजे कधी वाजला तरी समबडी विल बी असिस्टिंग यू. म्हणजे कारण हा बिझनेसच असा आहे की कार्स रस्त्यावरती आहेत तुमच्या, कधीही काही होऊ शकतो. सो यू हॅव टू स्टे 24 hours अवेलेबल, विच दे फॉलोड फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. आणि बसेसवर सुद्धा गरज पडली त्यावेळेस ड्रायव्हर अवेलेबल नव्हता, सणवार आले तर केदार अंकल स्वतः गाडी चालवत मुंबईला घेऊन गेलेत पॅसेंजर्सला. नाही, एवढं डेडिकेशन दाखवल्याशिवाय बिझनेस एवढा वाढतच नाही, हे आय थिंक सर्वच होते. पण कमिंग बॅक टू, तुम्ही मगाशी पॉईंट म्हटलात की पूर्वी पुणा बॉम्बे रोड खूपच खराब होता. एक्सप्रेसवेनी जरा टाइम ऑफ ट्रॅव्हल कमी झालाय, पण तरी ती रात्रीची वेळ असते,
ड्रायव्हर नीट झोपलाय का नीट रेस्ट झाले का, ड्रायव्हरची माहीत नसतं आपल्याला, पहाटे 2ला पिकअपला येतो किंवा 3ला ड्रॉप करतो एअरपोर्टला आपल्याला पहाटे. हे सगळे काय म्हणतो त्याला आपलं वर्किंग चॅलेंजेस जे आहेत किंवा ऑपरेशनल चॅलेंजेस त्याला म्हणतो, त्याच्यावर तुम्ही कसे मात करता? तुम्ही ड्रायव्हर मॅनेजमेंट ही कन्सेप्ट तुम्ही कशी राबवता? कारण ते खूप क्रिटिकल आहे या सगळ्यात. आता जसं आमच्या पूर्वी दर 3 तासाला बसेस होत्या. सो KK ट्रॅव्हल्स 1988 मध्ये सुरू झाला. 1994 ते 2005 आपल्या मोठ्या बसेस होत्या. ओके. 2006 पासून जसं ट्रॅफिक वाढत गेलं, पिकअप ड्रॉपला वेळ जास्ती लागायला लागला, त्यावेळेस आम्ही म्हणजे केदार अंकलनी त्यावेळेस विचार केला आणि ट्रायल रनवरती बसेस बंद करून आम्ही स्मॉल कार्समध्ये आलो. ओके. मग 6 सीटर्स व्हेकल असतात प्लस ड्रायव्हर, म्हणजे 6+1चं परमिट असायचं, तरी देखील आम्ही 4च पॅसेंजर्स घेऊन जायचो. एक ड्रायव्हर असायचा, तोच त्यांचा बॅगेज वगैरे लोडिंग अनलोडिंग करायचा, घरातून पिकअप करून एअरपोर्टला सोडायचा. सो ड्रायव्हर्स तेव्हापासून आमचे शिफ्टमध्ये काम करायचे. कारण आम्ही 24 तासाचे 24 डिपार्चर्स आमचे असायचे. आता 24च, कारण त्यावेळेस दर तासाला आम्ही ट्रायल रनमध्ये होतो. आता आमच्या एका वेळेसच म्हणजे सपोज 5 वाजताच आमच्या 5 गाड्या देखील जातात आणि एका गाडीमध्ये 3 ते 4 पॅसेंजर्स असतात. कारण एअरपोर्ट पॅसेंजर असल्यामुळे त्यांचं सामानही तेवढंच असतं आणि कॅरियर आमच्या कुठल्याच व्हेकलला नाही, कारण गव्हर्नमेंटच्या रिस्ट्रिक्शन्समध्ये अलाउड नाही. ओके. सो कुठल्याही गाडीवरती तुम्हाला कॅरियर मिळणार नाही. जे सामान आहे ते आपल्या गाडीच्या डिक्कीमध्येच बसतं. ड्रायव्हर्स आमचे शिफ्ट वाईज काम करतात. मॉर्निंगची शिफ्ट असते, आफ्टरनून शिफ्ट इव्हनिंग आहे आणि नाईट आहे. त्यामुळे रोटेशनमध्ये ते काम करत असतात आणि कुठल्याही ड्रायव्हरची ड्युटी 8 ते 10 तासामध्ये संपून जाते अप अँड डाऊन करून. त्यामुळे बाकीचा वेळ तो त्याचा घरचा टाइम असतो आणि रेस्ट करायला त्याला भरपूर टाइम मिळतो. सो तो असा मेजर चॅलेंज होत नाही आम्हाला. करेक्ट. पण तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कुठल्याही फ्लीट ओनर करता ड्रायव्हर मॅनेजमेंट किंवा ड्रायव्हरची फटीग मॅनेज करणं हे खूप गरजेचं आहे. ना तर कारण आपण बघतो रात्रीच्या वेळेला डुलकी लागली तरी केवढा मोठा अनर्थ होऊ शकतो गाडीच्या. त्यांचे शिफ्ट सेम असल्यामुळे काय होतं की म्हणजे जो नाईटला चालवतोय, फटीग मेनली नाईटला येतं, ते त्याची शिफ्टच ती आहे, त्यामुळे त्याच्या बॉडीला ती सवय झाली आहे. आणि आमच्याकडे जेवढी पण म्हणजे मॅक्झिमम ड्रायव्हर्स आमचे मिनिमम 10 to 15 इयर्स आमच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे खूप सुरुवातीपासून वडिलांपासून आत्तापर्यंत. म्हणजे जसं आता एज फॅक्टर आलं की त्यांना जायलाच पाहिजे. पण खूप लोक आहेत जी यंग जॉईन झाली होती आणि स्टील दे आर वर्किंग विथ अस. सो दे आर म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहेत मेन त्या रूटचा. म्हणजे आता ते असं युज टू झालेत त्या रूटला. करेक्ट. आता आपण हे छोट्या गाड्या मेनली तुम्ही करता, तर आता काय वेळ आहेत आपल्या पर आवर असं आहे, दर तासाला बस आपली व्हेकल जाते का कसं करतो? एव्हरी आवर फ्रॉम पुणे टू बॉम्बे अँड फ्रॉम बॉम्बे टू पुणे. आणि हे शेअरिंगचं झालं. आणि पर्सनल कार तुम्हाला घ्यायची असेल तर इट इज ॲज पर युअर फ्लाईट टायमिंग आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो. आणि आपण नॉर्मली गाड्या कुठल्या वापरतो, म्हणजे ह्या शेअर कॅब असेल तर कुठल्या गाड्या वापरतो नॉर्मली? सो डिपेंडिंग ऑन द लगेज अँड सगळं. म्हणजे जर आता बेसिकली इवन इफ वी हॅव वन बुकिंग इन दॅट पर्टिक्युलर स्लॉट, आम्ही कॅन्सल नाही करत. कॅन्सल पण नाही करत आणि वी डोंट इवन चार्ज द कस्टमर एक्स्ट्रा. मी 1500 बुकिंग घेतलं आणि मी बुकिंग घेतलंय तर गाडी जाणार. सो मग एकच कुठला तरी पॅसेंजर असेल तर छोटी गाडीही जाऊ शकते. पण इफ प्रॉपर 3, 4, 5, 6 पॅसेंजर असतील, सो मग त्याप्रमाणे वी डिवाइड द पॅसेंजर्स आणि लगेज अलावन्स असतो सगळ्यांना. सो मग इन दॅट केस वी हॅव अर्टिका, किया कॅरेन्स आणि इनोवा क्रिस्टा. अर्टिगा, किया आणि इनोवा क्रिस्टा. आणि फ्लीटमध्ये छोट्यामध्ये टोयोटा ग्लान्झा पण आहे. ओके. पण आपण नॉर्मली काय कॅप ठेवतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल किया असेल किंवा इनोवा असेल तर नंबर ऑफ पॅसेंजर आणि नंबर ऑफ लगेज याला काही असं आपण कॅपिंग ठेवलंय की? पर कम्फर्टेबल पर पॅसेंजर 2 सूटकेस आणि 1 हँडबॅग एवढं आम्ही अलाव करतो. जरी इंटरनॅशनल ट्रॅव्हलला एअरलाईन पण सुद्धा 1 सूटकेस आणि 1 हँडबॅगच अलाव करते, 1 केबिन बॅग 1 चेक इन बॅग. पण आमच्याकडे आम्ही 2 सूटकेस ठेवले आहेत आणि 1 हँडबॅग अलाउड आहे. सो एका गाडीमध्ये 3 पॅसेंजर्स, 6 मोठ्या बॅगा आणि 2-3 छोट्या बॅगा हे आरामात बसून जातात. पण 3-4 तुम्ही नॉर्मली घेत नाही मोठ्या कारमध्ये? नाही, 3 हे कॅब ठेवले तुम्ही. हो. ओके. जर फॅमिली आहे, 2 मोठे 2 छोटे आहेत तर 4 लोक. पण जर फॅमिली असेल 4 लोकांची वगैरे तर प्रायव्हेट कॅब्स मध्ये ते ट्रॅव्हल करू शकतात.
पण शेअर कॅबमध्ये नॉर्मली 3 लोक प्लस येस 5 ते 6 बॅगा प्लस हो. छोटे हँडबॅग जे काय असतील येस करेक्ट. म्हणजे खूपच कम्फर्टेबल होतं म्हणजे हो. काय दाटीबिटी कुठंच हो. होत नाही. आणि मागे आय थिंक सगळं सामान बसतं ना या मागे गाड्यात हो इनोव्हात आणि कियामध्ये हो. मला वाटतं. व्यवस्थित. डिक्कीमध्ये पूर्ण सामान येऊन Perfect. जातं सगळं. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. आपण जसं पुण्यातनं आता बोलतोय सगळं, तर तुम्ही नाशिकमधनं पण आय थिंक एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट सर्व्हिस करता, येस. तर ती कधी चालू केली आणि त्याचं काय शेड्यूल असतं साधारण? 19 वर्ष झाले. 2006 मध्ये मार्चमध्ये ही सर्व्हिस सुरू झाली होती. बरं. तेव्हाही केदार अंकलचे काही तिथले ट्रॅव्हल एजंट फ्रेंड्स होते, जे केसरी विना त्यावेळेस नव्हतं, पण केसरी किंवा तिथले जे लोकल एजंट्स होते त्यांनी रिक्वेस्ट केली की या तुम्ही पुणे मुंबई रूटवरती तुम्ही केलंय, तुम्ही पायलट म्हणून ट्राय करून बघा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. नाईस. आणि त्यांच्या त्या फ्रेंड्सनी वगैरे त्यांना सजेस्ट केलं आणि पॅसेंजर्स देखील बिझनेस देखील त्यांनी दिला. सो 2006 मध्ये नाशिक ऑफिस आमची सुरुवात झाली. ओके. पुढच्या वर्षी आता 20 वर्ष देखील होतील त्याला. एक्सलंट. आणि सेम तिथूनही आमचं एअरपोर्ट पिकअप ड्रॉप शेअरिंग आणि चार्टरमध्ये आहे. बरं. नाशिकला फक्त दर 2 तासाला शेड्यूल आहेत, ओके कारण नाशिकहून तेवढा पॅसेंजर फ्लो नाहीये ओके. जेवढा पुण्याहून मुंबईला आहे ओके. किंवा मुंबई पुणे आहे. पण मग नाशिक मुंबई आणि मुंबई नाशिक पण एव्हरी 2 आवर्स एव्हरी 2 आवर्स आहे. सेम पुण्यात जसं एव्हरी आवर आहे तसं करेक्ट. नाशिक एव्हरी 2 आवर्स 2 तासाला आहे. ओके ओके ओके. तुम्ही म्हटलं तसं, आणि भले एकही पॅसेंजर असला तरी पण आपली गाडी येस. जाते त्याला compulsory. घेऊन. हो हो. मग हे नाही की परवडणार नाही म्हणून थांबा वगैरे असं काही असं होत नाही. म्हणजे कॅन्सल आमच्या बाजूने तर आम्ही कॅन्सल Cancel होतच करतच नाही. नाही. Correct. म्हणजे पब्लिक हॉलिडे, नॅशनल हॉलिडेज काहीही असू देत, वी विल बी वर्किंग. आणि एक पॅसेंजर जरी असेल तेव्हा तरी पण गाडी जाणार. आय थिंक मला वाटतं हाच महत्त्वाचा फरक आहे की कुठल्याही ॲपवरून आपण व्हेकल्स बुक करतो, तिथे जे कॅन्सलेशनचं प्रमाण असतं की रात्री आपण बुक केली की आपल्याला वाटतं गाडी येणार 12 वाजता रात्री, आणि तो आयत्या वेळेला येतच नाही किंवा कॅन्सल करतो, आणि मग आपली सगळी गडबडून जाते, काय कळत नाही काय करावं. तर आय थिंक त्याच्यावर सेफ आणि त्याच्यावर रिलायबल. मला बोलू वाटतं की बाहेर ज्या काही कंपनीज आहेत, आता मी कोणाचं नाव नाही घेणार, पण त्यांच्या स्वतःच्या गाड्या नाही आहेत. ते सॉफ्टवेअर बेस्ड कंपनीज आहेत. ते इकडून तिथून गाड्या घेतात, आणि जर त्या माणसाने गाडीचं बुकिंग घेतलं, ॲक्सेप्ट केलं आणि कॅन्सल केलं, त्यावेळेस तुम्ही कंपनीलाही ब्लेम करू शकत नाही. ड्रायव्हरनी कॅन्सल केलं, तुमची ऐन टायमाला तुमची धावपळ होते, पळापळ होते. राईट. आमच्या गाड्या सगळ्या स्वतःच्या आहेत, आणि मॉनिटरिंग आमचं 24/7 365 ऑफिस चालू असतं. शिफ्ट वाईज आमचे सुपरवायझर्स आहेत. ओके. त्यामुळे आमच्याकडे एकदा बुकिंग झालं तर बुकिंग झालं की गाडी गेलीच, हे आमच्याकडून खात्री आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मगाशी मी तो मुद्दा काढला ड्रायव्हर मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे, तसंच आय थिंक व्हेकल मॅनेजमेंट पण तेवढंच महत्त्वाचं आहे की Equally. कारण इतक्या विचित्र वेळा आहेत सगळ्या रात्री अपरात्री सगळं जात असतं. तर तुम्ही हे कसं करता, म्हणजे बाबा त्याचं सर्व्हिसिंग शेड्यूल किंवा इवन काय स्पीड कंट्रोल, हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही, काय प्रकारे मॅनेज करता? आमच्या गाड्यांना GPS लावलेले आहेत. ओके. तर GPS वरती आम्हाला पूर्ण ट्रॅक होऊन जातो बरं. की गाडी कुठे आहे, कुठल्या मोमेंटला, आणि किती वाजता निघाली आहे, किती वाजता येणार आहे. ओके. त्यामध्ये आम्हाला कळतं की ड्रायव्हर पण कधी गाडीचा मिसयूज करू शकतो, की Right. तो पर्सनल ट्रिपला गाडी घेऊन गेला. राईट. तसं होत नाही. GPS असल्यामुळे आणि डेडिकेटेड सुपरवायझर्स आहेत, त्या त्यांच्या स्लॉटच्या टायमिंग प्रमाणे ते त्यांच्या गाड्यांवरती ते चेक ठेवतात. मी मॉनिटर करतात ते. हो, कंटिन्युअस गाडी कुठे आहे, मॉनिटरिंग काय चालू कुठे आहे. असतं. ओके. गाडीत पॅसेंजर असो किंवा नसो, ओके. मॉनिटरिंग हे कंटिन्यू चालू असतं. आणि GPS मुळे आम्हाला त्याचा फायदा होतो. आम्ही बाउंड्रीज सेट करून ठेवल्यात की या पर्टिक्युलर बाउंड्रीच्या पलीकडे गाडी गेली की आम्हाला लगेच जिथे ऑफिसमध्ये नोटिफिकेशन येतं क्या बात की ही गाडी रूट सोडून दुसरीकडेच कुठे गेली आहे, किंवा आहे. आयडल गाडी बऱ्याच वेळा ड्रायव्हर उभी ठेवून AC चालू ठेवतात, तेही आम्हाला त्या ह्याच्या थ्रू आम्हाला टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला क्या ते लक्षात येतं. क्या बात आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण बघतो की हे कॅबवाले कधी कधी रात्री कुठेतरी गाडी दुसरीकडे घेऊन जातात, झोपलेला असतो पॅसेंजर, त्याला कळत पण नाही, आणि सेफ्टी इश्यू खूप आहेत या सगळ्यामध्ये. खासकर रात्रीच्या वेळेला सिंगल लेडी पॅसेंजर किंवा या ह्याच्यामध्ये सेफ्टी इश्यूज खूप आहेत सध्या जे रूट येणार आहेत. फिक्स असल्यामुळे आम्ही ते बाउंड्रीज सेट करून ठेवलेत की Correct. ह्याच्या बाहेर गेलं करेक्ट. तर जर आमचे आउटस्टेशनचे बुकिंग असतील तर इट इज अ डिफरंट पार्ट, नाही तर मग कुठे गेलंय काय झालंय राईट. हे इमिजिएट समजतं. राईट. आणि ॲज वी हॅव म्हणजे मेंटेनन्सचा जसं तुम्ही प्रश्न विचारला, तर आम्ही वी हॅव अ इन हाऊस गॅरेज. ओके. नाईस. सो ऑल द व्हेकल्स म्हणजे 1-2 महिन्यांमध्ये प्रॉपर एव्हरी व्हेकल इज बीन चेक्ड पर्सनली बाय अ सुपरवायझर इन द ऑफिस. बट रेस्ट ॲज पर द किलोमीटर्स इन हाऊस गॅरेज आहे, गॅरेजला येते गाडी, प्रॉपर
सर्व्हिसिंग होते पूर्ण, आणि एक दोन महिन्यांनी आम्ही स्वतः पण चेक करत राहतो. सो वॉट एव्हर इट इज, म्हणजे कन्सिस्टन्सी राहते की बाबा गाडीमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे ड्रायव्हर जरी नेग्लेक्ट करत असेल की नाही ठीक आहे छोटीशी गोष्ट नाही करायची आपल्याला, नंतर करू, येईल तेव्हा करू असं, तर दॅट वी अवॉइड डुईंग दॅट बिकॉज वी कीप चेकिंग द व्हेकल्स. हां, आणि त्याने व्हेकल पण चांगलं राहतं, पिरियडिकली मेंटेन केलं. पिरियडिक मेंटेनन्स देखील आहे आणि पिरियडिक फ्लीट रिन्युअल पण आहे. आम्ही कुठलीही फ्लीट 4 वर्षापेक्षा जास्ती वापरत नाही. 3rd इयर कम्प्लीट झालं, हो, कुठलंही व्हेकल आमच्याकडे आहे ते तुम्हाला 3 वर्ष झाले की आम्ही ते रिन्यू करतो. सो त्यामुळे तुम्हाला दरवेळी गाडी नवीनच मिळणार आहे. एवढ्या बाहेर मार्केटमध्ये गाड्या आहेत 8-8, 10-10 वर्ष, काही लोक 15-15 वर्ष जुन्या गाड्या चालवतात, त्याचे इन्शुरन्स नसतो, टॅक्स संपलेला असतो, कधी काही मिसॅप होऊ शकतात. पण आमच्या गाड्या पिरियडिक रिन्युअल असल्यामुळे त्या एकदम फिट असतात. पिरियडिक आम्ही स्वतः चेकिंग करतो, RTOचं फिटनेस असतं गाड्यांना. 100 एक्सप्रेस हायवेला प्रायव्हेट कार्सला 80चं आपल्या टुरिस्ट व्हेकल्सला लॉक आहे, प्रायव्हेट कार्सला 100चं लॉक आहे. त्यामुळे हे गव्हर्नमेंट रूल यायच्या अगोदरपासून आमच्या गाड्या स्पीड लॉकमध्ये होत्या. GPS पण कंपल्सरी नव्हतं, तेव्हापासून आम्ही GPS वापरतो. सो ही शिस्त कुठे ना कुठे आम्ही आधीपासून करत असल्यामुळे ह्याचा फायदा आम्हाला भरपूर होतो. गाडीचा मेंटेनन्स कमी निघतो, टायर्स वगैरे व्यवस्थित राहतात, फ्युएलला मायलेज चांगला मिळतो. त्यामुळे ड्रायव्हर पण खुश असतात, त्यांनाही दरवेळी नवीन गाडी मिळते, पॅसेंजर्सही खुश असतात, आणि सगळे खुश तर मग आम्ही पण खुश. राईट. नाही, आणि तुम्ही म्हणत असं की एव्हरी 3 इयर्सनी फ्लीट बदलणं किंवा नवीन व्हेकल असणं हे खूप फायद्याचं. म्हणून म्हणत असं की पॅसेंजरला पण कम्फर्ट नवीन गाडीत कधीही चांगली जास्त मिळते, आणि नवीन गाडी ड्रायव्हरलाही चालवायला त्यात मजा असते. ग्रेट. आय थिंक एक महत्त्वाचा पॉईंट जो आपण बोलायलाच पाहिजे तो म्हणजे, मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा असं कोणी मराठी फ्लीट ऑपरेटरची मुंबई एअरपोर्टवर मोठा प्रेझेन्स आहे. तर तुम्ही त्याबद्दल थोडं सांगा ना की हे कसं झालं आणि तो कुठे एक्झॅक्टली आहे, की त्यांनी काय तुम्हाला फायदा झाला त्या तुमच्या किऑस्कनी. लोकांना माहिती असेल, माहीत नाही, आज फोटो दिसतोच आहे तुम्हाला की आपण मुंबई टर्मिनल काय T2ला आपण गेटच्या बाहेर पडलो की डावीकडे यांचं मोठं KK ट्रॅव्हल्सचं किऑस्क आहे. तुम्ही ते कधी जाऊ शकता, आणि बाकी डिटेल्स दोघांनी कोणते सांगतीलच की हे किऑस्क कसं झालं आणि त्याचे फायदे काय ते. वी हॅड 2 reasons. ओके. फर्स्ट वॉज की KK ट्रॅव्हल्स हॅज बीन ऑपरेटिंग बॉम्बे एअरपोर्ट पिकअप अँड ड्रॉप सिन्स अ व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे खूप वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि कस्टमर्सकडनं पण असे फीडबॅक्स होते की तुम्ही किऑस्क ठेवा. कारण काही चॅलेंजेस असे यायचे की जसं तुम्ही बाहेर पडता, देर आर मल्टिपल लोक, म्हणजे फॅमिलीज असतात, काय असतात, सगळे कोणाला तरी पिकअप करायला आलेले असतात. सो इवन इफ तुम्ही प्लकार्ड घेऊन उभे जरी राहिले तर कधी ना कधीतरी मिस आउट होऊन जातं. मग कस्टमर्स शोधत बसतात किंवा काय. सो कन्सिडरिंग देअर कन्व्हिनियन्स ऑल्सो आम्ही ते डिसाईड केलं. आणि वी ऑल्सो थॉट की मी माईट बी मिसिंग आउट सम कस्टमर्स. आणि अजून एक असं होतं की, सॉरी मधुरा मी कट करतोय, पण असं होतं की आम्हाला पॅसेंजर्स एका वेळेस 40-50 यायचे, आणि एअरपोर्टला तिथे आम्हाला स्टाफ जास्ती ठेवायला अलाउड नसायचा. 2 किंवा 3 व्यक्ती, ते 2-3 व्यक्ती 50 लोकांचे नाव घेऊन उभं राहणं, विच वॉज नॉट फिजिबल. त्यामुळे ही बऱ्याच वेळा आम्हाला कंप्लेंट्स यायची की माणूस कुठे, मग ते फोन करायचे. आता अर्थात आमचं कॉल सेंटर 24 तास सुरू असल्यामुळे काही अडचणी नव्हत्या, पॅसेंजर्स तर मिळून जायचे. पण तोही आम्ही विचार केला की व्हॅल्यू ॲडिशन आपण काही कस्टमरला देऊ शकतो. तर मधुराच्या डोक्यात आलं की ही पप्पांचं स्वप्न होतं आणि खूप वर्ष आपण देतोय सर्व्हिस. माय सेकंड रिझन दॅट इट वॉज हिज ड्रीम आपण टू हॅव अ किऑस्क ॲट द एअरपोर्ट. हा किऑस्क करू. सो दॅट इज द रिझन आम्ही यावर्षी जानेवारीमध्ये तो किऑस्क सुरू केला. सो पॅसेंजर्स आर ऑल्सो हॅपी, आणि त्यांना आता प्लॅकार्ड शोधायची गरज नाही. बाहेर आले की डायरेक्ट काउंटरला आमचा अटेंडंट्स अवेलेबल असतात. तिथे आले की इमिजिएटली ड्रायव्हर पण येतो, त्यांना बॅगेज सकट पार्किंगमध्ये एस्कॉर्ट करून ते पुण्याला लगेच रवाना होतं. बाहेर पडल्यावर प्लॅकार्ड दिसतोय का नाही, मग तो माणूस आहे का नाही, ते मल्टिपल होतं. आणि खूप कस्टमर्स आले की मग अटेंडन्सला पण त्यांना अटेंड करेपर्यंत जर आपलं कस्टमर आलंय किंवा नाही सापडलं त्यांना काय, तर बऱ्याच गोष्टी ऍक्च्युली मल्टिपल सिनॅरिओ असतात. बिकॉज जसं तो म्हटला
की वी आर नॉट अलाउड टू कीप मेनी अटेंडन्स देअर. सो मग ते थांबू देत नाही. मग अगदी 3-4 लोक 50 कस्टमर्स मॅनेज करायला अगदी 3-4 लोक तिकडे. सो तो एक थोडासा डिफिकल्ट पार्ट होऊन जातो. लोक येतात डायरेक्ट आणि म्हणजे मग त्यांना सुद्धा कन्व्हिनियन्स वाटतं की बा आलोय. मग ड्रायव्हर जरी आता पार्किंगमधनं वर येईपर्यंत किंवा काय तर त्यांना तिकडे आम्ही सिटिंग स्पेस केली आहे की तुम्ही तिथे बसू शकता किंवा म्हणजे वेटिंग थोडंसं डिले झालं, लवकर आले तर वेट करू शकता. तर त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी सुद्धा ते इट इज व्हेरी इझी टू लोकेट ऑल्सो अँड टू सिट ऑल्सो. नाही, आणि फ्रॉम पॅसेंजर्स पर्स्पेक्टिव्ह मी आता बाहेर आलो, मी 12-14चा प्रवास करून आलो आहे, थकून भागून आलो आहे आणि मग मी जर कॅब शोधत बसलो, मला सापडली नाही तर माझी चिडचिड होऊ शकते. त्यापेक्षा मला माहिती आहे की इथे मी बाहेर पडलो की इथे किऑस्क आहे, तिथे गेलो की मला गॅरंटीड मला पुण्याला किंवा नाशिकला इथं घेऊन जाणार आहेत. तर माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला एक फील गुड फॅक्टर आहे माझा की तो मी इथून बसलो, मी गेलो आहे तुमच्या किऑस्कमध्ये, तिथे छान आहे, बसायला जागा बिगा आहे, मस्त छान केलं आहे. स्टाफही खूप चांगला रिस्पॉन्सिव्ह येतो आणि स्टाफही आमचा जुना एअरपोर्टचाही 20-25 वर्षापासून काम करतात आमच्यासोबत. सो आमच्यासाठी आम्ही लोक कमवले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या साथ आहे, त्यामुळे आम्ही एवढे पुढे आलेलो आहे. राईट. आता ह्याच्या गोईंग फॉरवर्ड 2025 ते 2030 काय पुढे प्लॅन आहे? म्हणजे आता हे नवीन एअरपोर्टही चालू होते यावर्षी नवी मुंबईला, त्याला तुम्ही अर्थात चालू करालच, म्हणजे मी काय सांगायची विचारायची गरज नाही. पण पुढे अजून काय प्लॅन, म्हणजे फीड एक्सपान्शन करायचे किंवा अजून काही पाईपलाईनमध्ये? आमचे आता पुणे, मुंबई, नाशिक हे 3 ऑफिसेस तर आहेत. लोकांपर्यंत आम्हाला जास्तीत जास्त पोहोचायचं आहे. सो आम्ही Tier 2 आणि 3 सिटीज आम्ही हळूहळू बघतोय की कराड आहे, सातारा आहे, तिथून आम्हाला कशी सर्व्हिस देता येईल. बारामती आहे, परत औरंगाबाद आहे. बरेच ठिकाणून लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला सर्व्हिस हवी आहे. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती आता एक्सपान्शनमध्ये आम्ही विचार करतोय. आणि गोईंग फॉरवर्ड जसे आपले गडकरी साहेब म्हणतात की तुम्ही पॉल्युशन फ्री करा, हे करा, ते करा. सो आम्ही आमच्या फ्लीटमध्ये EVs देखील ॲड करू. त्याच्यामुळे पॉल्युशन म्हणजे तेही कंट्रोलमध्ये राहील आणि थोडासा तो आम्ही थोडं का असे ना कार्बन जो डिपॉझिट होतो त्याच्याबद्दल आम्ही ग्रीनर, हो येस, ग्रीन अँड क्लिनर ट्रान्सपोर्ट असा जो कन्सेप्ट आहे तो. राईट. आपल्या या गेल्या एक 5-7 वर्षात जो महत्त्वाचा एक इश्यू आला तो एक कोविडचा. तर कोविडमध्ये 1.5 वर्ष ऑलमोस्ट ट्रॅव्हल इंडस्ट्री बंदच पडली होती आणि तुमचा बिझनेसही बऱ्यापैकी त्या याच्यात अफेक्ट झाला असणार आहे. तर पोस्ट कोविड म्हणजे चॅलेंजेस काय होते मेनली, की परत बिझनेस सगळा चालू करणं, खूप लोकांना ते जमलं नाही तेव्हा करणं, आणि तुम्ही त्यातनं अजून जास्त उभारी घेऊन पुढे आलात. तर हाऊ आर दोज टाइम्स, म्हणजे कसं झालं सगळं तेव्हा? कोविड जेव्हा स्टार्ट झाला, सो बेसिकली हळूहळू तर बुकिंग ऑलरेडी आमचे कमी होत गेले होते आणि ॲट द टाईम ऑफ लॉकडाऊन, जसं लॉकडाऊन लागलं सो म्हणजे वडिलांना असं वाटलं की दिस इज नॉट गोइंग टू एंड व्हेरी सून. सो मग आमची जेवढी फ्लीट होती, म्हणजे कोविडच्या आधी वी हॅड अराउंड 200-250 कार्स. सो तेवढा लेवलला ऑपरेट करत होतो आम्ही तेव्हा. सो मग तेव्हा वी हॅड टू सेल आउट द व्हेकल्स. म्हणजे फर्स्ट वेव्हमध्ये अराउंड 70-80 विकले, सेकंड वेव्हमध्ये पण तेवढेच विकले. सो सेकंड वेव्हमध्ये अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट बोथ ऑफ देम. सो मम्मी केदार कासार अँड कांचन कासार, मदर अँड फादर. सो वी लॉस्ट बोथ ऑफ देम. मग त्याच्यानंतर थोडंसं ओपन झालं होतं कोविड अँड वी हॅड टू रिस्टार्ट विथ, म्हणजे आमच्याकडे उरल्या एक 40-50 गाड्या राहिल्या होत्या आफ्टर सेलिंग एव्हरीथिंग. सो मग त्या उरल्या 40-50 गाड्यामध्ये वी हॅड टू वर्क. पण तसं म्हणजे तेव्हा लोड पण नव्हता, म्हणजे स्लो अँड स्टडीली वाढत चाललं होतं. पण त्या पिरियडमध्ये अ लॉट ऑफ पीपल हॅड क्रिएटेड फॉल्स न्यूजेस की KK ट्रॅव्हल्स आता बंद पडले, द ओनर इज नो मोर, केअरटेकर्स नाही आहेत, त्यामुळे आता KK ट्रॅव्हल्स बंद पडले आणि आम्ही आता त्यांच्या नावाने ऑपरेट करतोय. असं सगळं त्यांनी कस्टमर्सला हे करून स्वतःच्या वेगळ्या वेबसाईट्स बनवून कस्टमर्स ल्युअर केले त्यांना. म्हणजे ते काय करायचे, मग एवढं सगळं बोलल्यानंतर नाही मग थोडासा ॲडव्हान्स द्या. सो मग इवन इफ दे गॉट टू नो दॅट इट इज नॉट ट्रू, आता त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत म्हटल्यानंतर आता मला त्यांच्याच गाडीनं ट्रॅव्हल करावं लागेल. सो मेनी ऑफ आवर कस्टमर्स हॅड टू गो थ्रू अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स दॅट टाईम.
सो मग स्लो अँड स्टडीली म्हणजे वेबसाईट्स होते, मग वी हॅड टू फाईट अ लॉट ऑफ देम. म्हणजे पोलीस केस पण केल्या, बिकॉज वी हॅव आवर ओन ट्रेडमार्क कॉपीराईट्स. सो बाय म्हणजे वी कॅन यूज, म्हणजे आमचं KK ट्रॅव्हल्स हे नाव आम्ही हे करून ठेवलं आहे. सो मग तेव्हा वी हॅड द राईट्स म्हणून आम्ही बऱ्याच लोकांना स्टॉप करू शकलो. पण वेबसाईट्स वगैरे होते ह्याच्यावरती ऑलरेडी. सो इट टूक टाईम, पण दॅट वॉज आवर बिगेस्ट चॅलेंज. आणि सेकंड चॅलेंज वॉज टू ब्रिंग बॅक द बिझनेस, कारण प्रेशर खूप होतं फ्रॉम एव्हरीवेअर. देवर पीपल हू वर, म्हणजे आता थोडासा कुठेतरी तो लूप होल सापडला होता लोकांना. सो पीपल वॉन्टेड टू जम्प इन टू द बिझनेस, कारण त्यांना तो सेक्टर माहिती आहे, सगळ्यांना इझी सेक्टर आहे. त्यामुळे त्यांना तो त्या सेक्टरमध्ये शिरायचा एक चान्स मिळाला होता. सो तो एक प्रेशर होता. सेकंड फायनान्शियल्सचा, म्हणजे पूर्ण लोन्स रिपे करायचा वगैरे, तो एक सेपरेट प्रेशर होता. ब्रिंगिंग बॅक एव्हरीथिंग वॉज अ प्रेशर. म्हणजे लोकांना परत ड्रायव्हर्सला पण, आमचे ड्रायव्हर आमच्याकडे परत आले सगळे. सो जसं जसं चालू झालं, एव्हरीबडी वॉज वेटिंग. परत आमच्याकडे आले स्लो अँड स्टडीली. सुरुवातीला 10 गाड्या, 20 गाड्या, 25 गाड्या, ते हळूहळू वाढत गेलं. मग तरी पण म्हणजे आम्ही खूप मॅनेज करायचा प्रयत्न केला. मग आता जसं सगळं वडिलांच्या नावावरती होतं, इट वॉज अ ह्यूज चॅलेंज फॉर अस टू गेन फायनान्स. कारण माझं तेवढं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नव्हतं की बाबा मला एकदम, म्हणजे पहिलाच लोन माझा 10 गाड्यांचा 1 करोडचा कोणतरी देईल मला, असं तेवढं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नव्हतं माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड. त्यामुळे तर मग त्याच्यामध्ये बरेचसे तो एक चॅलेंज होता आम्हाला, की जसं बिझनेस तर वाढत चालला होता, पण आमच्याकडे गाड्याच नव्हत्या तेव्हा. म्हणजे आम्ही असे होतो की दॅट वॉज मे बी द व्हेरी फर्स्ट टाइम आम्ही एका गाडीवरती मे बी 2-2 ड्रायव्हर्स ठेवले असतील, किंवा बाई आली, क्लीन केले आणि परत मग दुसरा ड्रायव्हर घेऊन जाईल म्हणून. दॅट माइट बी द ओनली टाइम. मग तरी पण अ लॉट ऑफ एंटिटीज बाय गुडविल ऑफ KK ट्रॅव्हल्स, केदार कासार ॲक्च्युली. सो आम्हाला भरपूर बँक्सनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी सपोर्ट केलं. आणि वी कुड स्लोली, म्हणजे 1.5 वर्ष गेलं कोविडचा. बिगेस्ट लॉस आम्हाला फायनान्शियली काही नव्हता, बट जो मेन आधारस्तंभ आमचे होते, आमचे जे मार्गदर्शक होते तेच नव्हते. आणि आम्हाला आमचा वे आउट स्वतःच नवीन रस्ता करायचा होता. सो हो, त्यावेळेस तो म्हणजे आम्हाला फॅमिलीलाही सपोर्ट करायचे, बिझनेसही बघायचे, बाकी चॅलेंजेस होते. सगळं बघून करून मधुराची मोठी बहीण नेहा आणि मी, आमचे मामा आहेत अमर मामा, आम्ही सगळ्यांनी मिळून परत एक निष्ठेने सगळं हे केलं. आणि गुडविल असल्यामुळे आम्हाला पॅसेंजर्सची काही भीती नव्हती, ते तर येणारच होते. त्यांना फक्त माहिती होतं की सुरू झालंय, आणि म्हणजे त्यांना राईट इन्फॉर्मेशन मिळणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण लोकांना तर ते, बिकॉज दे यूज टू गुगल ॲडवर्ड्स वरती पैसे भरून ते आमचं नाव यूज करून मार्केटिंग करत होते स्वतःच्या नंबरचं. एक्झाम्पल असं की आमची वेबसाईट आहे www.kkTravels.com. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. कोणीतरी माणूस येईल, तो करेल www.kkTravelsonline.com. कोणी आला www.newkkTravels.com. असे KK ट्रॅव्हल्सला पुढे मागे न्यू, ओल्ड, ओरिजिनल असे काही ना काही लावून त्यांनी वेबसाईट्स बनवले. वेबसाईट्स बनवून पॅसेंजर्स काय होतं, जो गुगल ॲडवर्ड विकत घेतो एजंट, त्याला गुगलवरती प्लेस करतो. ऑर्गॅनिकली जर तुम्ही सर्च केलं, जेव्हा गुगल ॲडवर्ड्स नव्हते देखील, त्यावेळेस KK ट्रॅव्हल्स किंवा पुणे टू मुंबई एअरपोर्ट टाकलं तरी KK ट्रॅव्हल्स यायचं, मुंबई एअरपोर्ट टू पुणे टाकलं तरी KK ट्रॅव्हल्स यायचं. सो ऑर्गॅनिकली तेवढा आमचा कस्टमर सर्च होता, कस्टमर बेस होता, त्यामुळे ऑर्गॅनिकली आम्ही वरती येतो. आज आम्हाला काय होतं की हे जे फ्रॉड कंपनीज यायला लागले, तर आम्हाला आमचंच नाव वरती दाखवण्यासाठी आम्हाला गुगलला पैसे द्यावे लागतात. सो गुगल इज मेकिंग अनादर लेवल ऑफ प्रॉफिट, बट गव्हर्नमेंटचे काय रूल्स असतील त्याच्या हिशोबाने आम्ही भरपूर नोटिसेस वगैरे पाठवले. बऱ्याच कंपनीज देखील आम्ही बंद केले. पण आम्हाला आमच्या कस्टमर्सकडून कळालं की आम्ही बुकिंग केलं होतं KK ट्रॅव्हल्सकडे, पण ते KK ट्रॅव्हल्स आपण नव्हतोच, ते कोणतरी थर्ड पार्टी होते. पैसे पण पे केले आणि गाडी नाही आली. आणि त्यावेळेस त्यांना आपला नंबर मिळाला, ते आपल्या संपर्कात आले. आम्ही चेक केलं, तेव्हा बघितलं की ही वेबसाईट आपली नाही, हा नंबर आपला नाही. आणि त्या गोष्टींवरती मग आम्हाला पोलीस केस करून सायबर क्राईम डिपार्टमेंटची हेल्प घ्यावी लागली. ते करून आम्हाला त्यातून बाहेर पडावं लागलं.
पण एवढं अवेअरनेस आहे. मला सांगायचे तात्पर्य हे आहे की लोकांनी देखील कुठेही तुम्ही ऑनलाईन विकत घेता तर तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही ऍक्च्युअल वेबसाईटवरती आहे, की KKTravels.com आहे तर तुम्ही KK ट्रॅव्हल्सवरतीच आले पाहिजे, की KK ट्रॅव्हल्सचं नाव वापरून कोणीतरी दुसरा इम्पोस्टर आहे जो नाव वापरून त्याच्या बिझनेससाठी, भले त्याच्याकडे काही स्वतःच्या गाड्या नाहीत काही नाही, पण अशा लोकांबरोबर तुम्ही ट्रॅव्हल करून काही फ्रॉड करायला बसलेला असतो. त्याला काही आय थिंक त्याला एक आहे की वेबसाईट बघून नेहमी कॉल सेंटर नंबर येतो तिथे नंबरवर फोन करून खात्री करावी की खरंच बरोबर आहे का नाही, पण पैशाचा सवाल आहे. जसं आपण बिस्लेरीचं पाहिलं असेल, बिस्लेरीच्या स्टॉलवरती कुठल्याही कुठे कुठे बिस्लेरी असतं, कुठे बिल्सेरी असतं, तसे ते त्यांनी चेंजेस करून ते बिझनेस गेन करतात. पण लोकांना पाणी पाणीच हवंय तर पुणे मुंबई जायचंय, पण ते व्हेरीफाईड करून तुम्ही जर गेले तर तुम्हाला नक्कीच चांगली सर्व्हिस मिळेल. पण अदरवाईज मग तुम्हाला तुमच्यासोबत मिसअप होऊ शकतो, फायनान्शियल लॉस होऊ शकतो. सो तशा गोष्टी अवॉइड, हा एक अवेअरनेस म्हणून मला नाही बरोबर महत्वाचं आहे खूप आहे. कारण लोकांना माहिती पाहिजे, जर ते खूप कॉमन झाले आणि फ्रॉड वेबसाईट आणि क्लोन वेबसाईट त्याला म्हणतात, बिकम व्हेरी व्हेरी कॉमन. कित्येक हॉटेलचे पण असे झालेले आहेत क्लोन वेबसाईट, आणि कोणते तिसऱ्याच हॉटेलचे पैसे घेतले, हॉटेलला गेल्यावर कळलं की बुकिंगच नाही आपलं. बरोबर. तर हे लोकांना आता अवेअरनेस असा वाढल्या, सध्या तरी बऱ्यापैकी वाढले असं वाटतंय लोकांना. तुम्ही आता मगाशी पोर्टलचा विषय काढलात KKTravels.com, तर तुम्ही वेबसाईटवर बुकिंग फॅसिलिटी दिलेली आहे का, कसं आहे ते? म्हणजे हो, आता 1988 पासून आपली वेबसाईट आहे आणि 88 पासून वेबसाईटवरती आपण बुकिंग्स घेतोय. कारण आपले बरेच क्लायंट्स जे आहेत ते आउट ऑफ इंडिया जायचे, किंवा रादर बरेच पॉप्युलेशन आहे की जे बाहेर असतात, कामासाठी असतात किंवा फिरण्यासाठी जातात. काही लोक 1 महिन्यात रिटर्न येतात, काही 1 आठवड्यात येतात, काही 1 वर्षाने येतात. पण त्यांच्यासाठी आपल्याकडे बुकिंगसाठी 24 तासाचं कॉल सेंटर आहे. व्हॉट्सॲपवरती बुकिंग करू शकतात. व्हॉट्सॲप चॅटबॉट आहे आमचा, त्याच्यावरती तुम्ही हाय मेसेज केलं की तुम्हाला तो चॅटबॉट क्वेश्चन्स विचारतो, पुणे मुंबई जायचे का, मुंबई पुणे जायचे, शेअरिंग कॅब हवी आहे का, चार्टर कॅब हवी. सो ह्या सुविधा आहेत. आणि वेबसाईट बुकिंगवर तुम्ही कधीही करू शकता. फक्त वेबसाईटला आम्ही 24 तासाचा बफर टाईम ठेवला आहे की 24 तास अगोदर, म्हणजे ट्रॅव्हल तुमचं उद्या आहे तर आज 24 तास अगोदर तुम्ही बुकिंग करा, किंवा लास्ट मिनिट कुठल्याही टेक्निकल रिझनमुळे ते बुकिंग आमच्या सिस्टीममध्ये अपडेट झालं नाही किंवा काय, त्याच्यासाठी हा आम्ही बफर टाइम ठेवलेला आहे. पण अदरवाईज 24 आवर्स तुमच्या कॉल सेंटरला फोन करून कधीही करू शकतात कॉल सेंटरवरती, आणि बुकिंग कॉल सेंटर इज 24 आवर्स वर्किंग. त्यामुळे विदिन 24 आवर्स वाले बुकिंग्स आम्ही कॉल सेंटरवरतीच घेतो. कारण तेव्हा मग बरेचसे चॅलेंज येतात, ऑनलाईन चॅलेंज येतात, इंटरनेट डाऊन असेल तर कधी अपडेट होत नाही, काय होत नाही. सो आणि प्लस त्यांनी जी स्पेसिफिकली व्हेकल चूज केली आहे ती आमच्याकडे त्या मोमेंटला अवेलेबल आहे नाही आहे. सो मल्टिपल फॅक्टर्समुळे तो 24 आवर्सचा बफर आम्ही ठेवलेला आहे तेव्हा. बट सेम गोज फॉर चॅटबॉट. त्या चॅटबॉटवरती पण 24, पण कॉल सेंटरला तुम्ही कधीही फोन करा, 24 आवर्स इट इज वर्किंग. आणि म्हणजे तिथे तुम्हाला इमिजिएट अवेलेबिलिटी कळेल की ते लगेच विचारून सांगतील काय बा आत्ता लगेच जी असेल ती गाडी कितीमध्ये अवेलेबल आहे, काय आहे, दे विल गिव्ह यू प्रॉपर ऑप्शन्स. ग्रेट ग्रेट. खूप मॉडर्न तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून, आय थिंक काळाची गरज आहे. यू हॅव टू गो विथ द टाइम्स, तरच यू विल गेट मोर कस्टमर्स कमिंग इन. आणि तुमचा ब्रँड एवढा चांगला आहे, 33-35 वर्ष तो ब्रँड एवढा चांगला वाढवला आहे तुम्ही, आणि पोस्ट केदार सर तुम्ही दोघांनी एवढा तो चांगला पुढे नेला आहे. तर आय थिंक लोकांना हे ऐकून सुद्धा खूप छान वाटेल तुमची सगळी स्टोरी. तर आता हे पुणे बॉम्बे तुमचा मेन फोकस आहे बिझनेस, नो डाऊट. तर ते सोडून अजून आपण काय सर्व्हिसेस देतो, म्हणजे नॉर्मल कार रेंटल, कोणाला पुण्यातनं काय नाशिकला जायचं आहे, नगरला जायचं आहे, तर असे काही देतो सर्व्हिसेस, किंवा अजून काही हॉलिडेज वगैरे असे काही? वी आर फेमस फॉर म्हणजे पायनियर्स इन बॉम्बे एअरपोर्ट पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस लोकेटेड इन पुणे, नाशिक अँड मुंबई. अदर दॅन दॅट आम्ही पॅन एशिया ट्रस्टेड लोक आहेत आमची, कनेक्टेड विथ अस, की जर तुम्हाला पॅन इंडिया जरी काही रिक्वायरमेंट्स असतील तर आमच्या थ्रू आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ, बुकिंग्स करून देऊ, कार रेंटल. येस. अदर दॅन दॅट वी ऑल्सो आर डुईंग टूर पॅकेजिंग, विजा सर्व्हिसेस, बट दॅट इज ऑन कस्टमाइज बेसिस. म्हणजे बेसिकली वी बिलीव्ह की बाबा एव्हरी कस्टमरचे नीड्स वेगवेगळे असतात, तर मग त्यांचे नीड्स ऐकून त्याप्रमाणे आम्ही त्यांना कस्टमाइज करून देतो टूर पॅकेजेस. आणि अदर दॅन दॅट पासपोर्ट, विजा, ऑल्सो कार रेंटल्समध्ये
नॉट ओनली पुणे मुंबई, पण तुम्हाला आउट स्टेशनला गाड्या हव्या असतील, सो बेसिकली तुम्हाला पुण्याला कोल्हापूरला यायचं आहे, कर्नाटक किंवा एनिवेअर अराउंड पुणे, मुंबई और नाशिक, तर त्याच्यासाठी पण अवेलेबल आहे. वी डू बॉम्बे लोकल ऑल्सो, पुणे लोकल ऑल्सो, नाशिक लोकल ऑल्सो, अँड ॲज मेन्शन की पॅन इंडिया असल्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठेही कनेक्ट करायचं असेल, सो पुणे, मुंबई, नाशिकमध्ये आमचे स्वतःचे फ्लीट असेल. अदर दॅन दॅट वी हॅव अ ट्रस्टेड एजंट्स. सो बेसिकली वी वेलकम ऑल द एजंट्स ऑल्सो टू गेट कनेक्टेड विथ अस. वी आर हॅपी टू सर्व देम ऑल्सो. सो आमचं एजंट नेटवर्क इज मोर दॅन 1000 एजंट्स. हो, ते जे पुण्यातले आहेत, मुंबईतले आहेत, बाहेर गावचे आहेत, बाहेर देशातले आहेत, जे त्यांच्या पॅसेंजरसाठी पुणे मुंबई सर्व्हिसेस आमच्या थ्रू बुक करतात. क्या बात. आणि सिमिलरली आम्ही पण आमच्या पॅसेंजर्ससाठी जेव्हा कुठल्या सिटीमध्ये, कंट्रीमध्ये आपल्याला कॅब सर्व्हिस द्यायची, तर ती सर्व्हिस आम्ही त्यांच्याकडून घेतो. आणि इट इज अ गिव्ह अँड टेक बिझनेस. सो सपोर्ट जेवढा आमचा आहे तेवढाच त्यांचाही आम्हाला सपोर्ट लागतो. राईट. परफेक्ट. तुम्ही सांगितलं बरं झालं, खूप लोकांना माहिती नसेल की पुणे बॉम्बे सर्व्हिस सोडून तुम्ही बाकी पण एवढं मोठं बुक सर्व्हिसेस देता. ग्रेट, गुड. आमचं एक रिसॉर्ट देखील आहे, जे KK ॲग्रो टुरिझम नावाने आहे, आणि सुंदर लोकेशन आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला आहे, समोर गुंजवणे डॅम आहे, बॅकवॉटर्स आहे, आणि टोटल एरिया खूप मोठा आहे. 10 एकरमध्ये ते रिसॉर्ट आहे. प्रायमरीली हे एक प्रायव्हेट फार्म हाऊस म्हणून होतं, ज्याच्यात केदार अंकलची हाऊस होती की माझं रिटायरमेंट होम इथे असेल. इथे महादेवाचं एक मंदिर आहे, जे पशुपतीनाथचं मंदिर नेपाळचं आहे, त्याची प्रतिकृती आहे. तिथली जी शिवलिंग आहे ती आम्हाला भेट मिळाली, नेपाळहूनच आली ती देखील. सो बघण्यासारखं आहे. आणि खूप प्लांटेशन केलं आहे तिथे. जवळपास 4000 पेक्षा जास्ती फळ आणि फुलांची झाडं लावली आहेत. सो तिथे देखील तुम्ही व्हिजिट करा, आणि तिथेही तुम्हाला एक पीस ऑफ माइंड आहे. पुण्याच्या जवळच आहे, 1.5 तासात तिथे पोहोचता येतं. सो ते देखील तुम्हाला आवडेल. गुड. ग्रेट. सो म्हणजे आमच्या एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस कंटिन्युएशनमध्ये सिन्स 37 इयर्सचं आमचं हे ट्रेडिशन बघून किंवा लोकांचा आमचा एक विश्वास आमच्यावर जो आलेला आहे, सो इन रिटर्न म्हणजे आम्हाला त्याचे म्हणजे वी ऑल्सो रिसिव्ड गुड, वी आर गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड, म्हणजे आमची ट्रॅव्हल कंपनी ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, सो वी आर गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड. आणि वी ऑल्सो रिसेंटली म्हणजे बस कार रेंटल ऑपरेशन्स एक हे आहे, मोठं इन्स्टिट्यूशन टाईप आहे, असोसिएशन टाईप आहे ते. सो वी वर अवॉर्डेड विथ बेस्ट ट्रॅव्हल एजंट इन द वेस्ट झोन ऑफ इंडिया. सो इट वॉज बेसिकली ऑल ओव्हर इंडियामधलं होतं ते. आणि वेस्ट झोनसाठी वी वर सिलेक्टेड बाय देम. आणि ऑनरेबल नितीन गडकरी तिथे चीफ गेस्ट होते, हू वॉज प्रेझेंटिंग द अवॉर्ड्स. व्हेरी नाईस. आय थिंक तुम्ही तुमच्यावर डेडिकेशन आहे म्हणल्यावर हे अवॉर्ड्सची पावती तुम्हाला मिळणार. हे अजूनही पुढे भरपूर अवॉर्ड्स मिळतील, नो डाऊट. तुम्ही ज्या लेवलची तुमची कमिटमेंट आहे दोघांची, आणि ज्या लेवलची सर्व्हिस तुम्ही देताय सगळ्या कस्टमर्सना, आय थिंक एवढ्या लाखो कस्टमर्सची गुडविल तुमच्या पाठीशी आहे म्हणल्यावर एव्हरीबडी इज लाईक अ फॅमिली. म्हणजे ते आमच्याबरोबर ट्रॅव्हल करतात म्हणल्यानंतर ते आमच्यावर विश्वास दाखवतात. सो वी आर लायबल टू स्टे, म्हणजे त्यांचं ट्रस्ट ठेवणं, त्यांना सेफ्टी देणं वगैरे, हे आमचा त्यांना म्हणजे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. जस्ट लाईक वी आर सेकंड जनरेशन, आमचे कस्टमर्स देखील सेकंड जनरेशन आहेत, जे ट्रॅव्हल करतात वर्षानुवर्ष. आई आजोबांनी वापरली, वडिलांनी वापरली, आता ते मुलं वापरतायत की शिक्षण झालं, आता बाहेर जॉबसाठी जात आहेत किंवा अजून पुढच्या शिक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या डोक्यात फक्त क्रिकेट डोक्यात. आय थिंक हीच मोठी पावती आहे फॉर युअर सक्सेस. आय डोंट थिंक ह्याच्यानं वेगळं काही तुम्हाला माप पाहिजे, कारण दिस इज रिअली नाईस. तर थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन द शो. आणि तुम्ही छान, तुमची स्टोरी खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे सगळ्यांकरता. आणि जे ॲस्पायरिंग ट्रान्सपोर्ट ऑपरेटर असतील पुण्यामधले किंवा महाराष्ट्रातले कोणी, त्यांनी तुमच्याकडनं पण खूप शिकण्यासारखं आहे की केदार सरांनी जे कमिटमेंटनी सुरू केलं, पर्सनल लक्ष घालून जे चालू केलं, आणि तुम्ही कसं ते वाढवलं, आणि किती कष्ट घातलेत तुम्ही गेले 35-36 वर्षात टू मेक इट दिस ब्रँड नाव. तर त्याच्यावर मोठे मोठे कॉंग्रॅट्स टू बोथ ऑफ यू, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स.
हो, मलाही आमच्या कस्टमर्सला देखील थँक्यू म्हणायचं वाटतं की आम्हाला सुरुवातीपासून छान सपोर्ट केला आहे आजपर्यंत. आमचे ट्रॅव्हल एजंट्स आहेत, आमचा स्टाफ आहे, ज्यांच्या मेहनतीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही अजून चांगलं काम करू, चांगली सर्व्हिस देऊ, हे आमच्याकडून एक रेसिप्रोकल एक हे बिहेवियर राहील आणि आम्ही नक्कीच चांगली सर्व्हिस भविष्यात देत राहू. ग्रेट 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 थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला आता लक्षात आलं की के ट्रॅव्हल्स हे किती विश्वासार्ह नाव आहे तुम्हाला मुंबई एअरपोर्टला न्यायला. तर जेव्हा तुम्ही पुढची ट्रिप प्लॅन कराल तेव्हा कुठेतरी ॲपवर बुकिंग करण्यापेक्षा त्यांना फोन करा. त्यांची KKTravels.com ही वेबसाईट बघा. खात्री पटत नसली तर फोन करून विचारा त्यांना. त्यांचा कॉल सेंटर नंबर खाली स्क्रोल होतच आहे. आणि त्यांचे सर्व्हिसेस शेअर कॅब असेल, चार्टर्ड कॅब असेल, ते म्हणल्याप्रमाणे कुठली सर्व्हिस वापरून पुणे मुंबई खात्रीशीर किंवा नाशिक मुंबई खात्रीशीर आणि आरामदायक प्रवास करा. सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल हा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही वेगळे विषय हवे असतील तेही सांगा आम्हाला. हा पॉडकास्ट कसा वाटला तेही कॉमेंट्समध्ये सांगा, आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. धन्यवाद.